प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण आनंदित असाल. कोविड-19मुळं प्रत्येकजण घरामध्ये आणि जे लोक बाहेर कामामध्ये जातात त्या सर्वांसाठी आम्ही नेहमी प्रार्थनेमध्ये असतो. आणि आज 16 तारीख 16/8/2020 हा दिवस पुन्हा एक वार आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेला आहे. चर्चेस बंद आहेत, परंतु प्रत्येक घरामध्ये उपवास आणि प्रार्थना चालू आहे. याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. आजच्या या चर्चेच्या सहभागितेमध्ये ऑनलाईनच्या सेवेमध्ये गीतांजली ओळ, त्याच पद्धतीने सोनाली सातवेकर, विजयमाला हिवाळे आणि विश्वास ओळ, प्रतीक ओळ या सर्वांनी जो काही सहभाग घेतलेला आहे याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि जे सर्वजण ऑनलाईन माझी सेवा वचनाची सेवा ऐकत आहेत त्यांचा देखील मी आभारी आहे. आपण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया, एकमेकांना उत्तेजन देऊया आणि ह्या कोरोनाच्या दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचं न घाबरता ख्रिस्तावर अधिक ना अधिक प्रीती करूया. चर्च जेव्हा उघडेल तेव्हा उघडेल, परंतु आम्ही त्यामध्ये अधिक ना अधिक आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालूया. हीच परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करूया आणि यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वर करू तुम्हाला मला या भक्तीच्या द्वारे, या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला मला आशीर्वादित करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपणा समोर एक गीत सादर करीत आहोत. त्या गीताचे बोल आहे, किती गोड किती गोड. गोड नाम तव वाटे
मागील आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यांमध्ये मागील महिन्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये ज्या कोणाचे वाढदिवस आहेत अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. त्याच पद्धतीने जे लोक आजारी आहेत, कोविडमुळं आजारी पडलेले आहेत, कोणाला काही आजारपण झालेलं असेल, दवाखान्यामध्ये आहेत आणि ज्या लोकांचं घरामध्ये ते दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. पहिलं तर संदेश परिषद आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करतो तुला मान महिमा आणि सरस्वती सुरू प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो रो की या मागील आठवड्यामध्ये ज्या लोकांचे वाढदिवस होते अशा लोकांसाठी त्यांना तू आशीर्वाद जसं कर. ज्या कोणाचे लग्नाचे वाढदिवस होते अशा लोकांसाठी देखील मागत आहोत, त्यांच्यासाठी देखील तू त्यांना आशीर्वादाची ओतणी कर. येणाऱ्या आठवड्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये ज्यांच्या वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी तू सायन मदत कर, त्यांना सायन मदत कर, त्यांना चालव त्यांच्यावर तू प्रभू. तसंच मी मागत आहे प्रभू की तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. अनेक आमचे ख्रिस्ती बांधव लोक हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, कोविडच्या संकटामध्ये आहेत प्रभू. अशा सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो प्रभू. नव्हे तर संपूर्ण मनुष्य जातीसाठी मी प्रार्थना करतो प्रभू की प्रत्येकाला तू आशीर्वाद असं कर. कोणत्याही व्यक्तीला हा कोविडचा त्रास होऊ देऊ नकोस. जी काही लस येणार आहे ती लवकरात लवकर येऊ दे प्रभू. मनुष्याच्या अंतकरणामधली मरणाविषयीची जी भीती आहे ती काढून टाक आणि तुझ्यावर तो जो विश्वास आहे तो अधिक ना अधिक वाढवण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं, तुझी सुवार्ता घेऊन पोहोचावं आणि ख्रिस्तांची सुवार्ता सांगत असताना त्यांचं तारण करावं असं तू होऊ दे प्रभू. आमच्या चर्चच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मागत आहोत प्रभू की प्रत्येक मंडळीतला सदस्य भीतीमध्ये न जगता प्रभू त्यांनी विश्वासामध्ये चालावं असं तुझे प्रभू. आमच्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद करतो. येणारा दिवस, येणारे महिने तू आशीर्वादित असं कर. विशेष करून प्रार्थना करतो जे शाळेला जाणारे मुलं आहेत प्रभू ते घरामध्येच आहेत, ऑनलाईन सर्व्हिस घेत आहेत प्रभू. शाळेमधली जे काही शिक्षण आहे ते ऑनलाईन घेत आहेत. अशा पद्धतीमध्ये त्यांना तू योग्य असं मार्गदर्शन दे. शिक्षकांसाठी मागत आहे त्यांनी आमच्या मुलांना योग्य पद्धतीने शिकवण्यासाठी कुठल्या प्रकारचा अडखळण त्या ठिकाणी होऊ नको प्रभू. जे काही नेट पाहिजे आहे, जे काही इंटरनेट पाहिजे आहे ते सर्व काही त्यांना योग्य पद्धतीने मिळावं असं तुझे प्रभू. सर्व गोष्टी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपतात होईल ते सर्वांचा गौरव असं ठरते. येशूच्या गोड आणि प्रिय नाम तुमचा एक आमेन. सोच सोच के ये दिन बीत गए, न जाने फिर कल क्या होगा. ये जान ले मेरे इंसान है तू, तेरी सोच से क्या होगा. उड़ते पंछियों को देखो, बोते न काटते. उड़ते पंछियों को देखो, बोते न काटते. फिर भी लाता खुदा उन्हें, तू तो कहीं बढ़कर है. फिर भी खिलाता खुदा उन्हें, तू तो कहीं बढ़कर है. सोच सोच के ये दिन ये बीत गए, न जाने फिर कल क्या होगा. ये जान ले महज इंसान है तू, तेरी सोच से क्या होगा. पाले घर तू संसार को, खो दे खुद की आत्मा को. पाले घर तू संसार को, खो दे खुद की आत्मा को. द्वार स्वर्ग का बंद हो जाएगा, अपनी आत्मा बचा लो. द्वार स्वर्ग का बंद हो जाएगा, अपनी आत्मा बचा लो. सोच सोच के ये दिन ये बीत गए, न जाने फिर कल क्या होगा. ये जान ले मेरे इंसान है तू, तेरी सोच से क्या होगा. ना बन मूर्ख के समान तू, कि समेट धन और अनाज को. ना बन मूर्ख के समान तू, कि समेट धन और अनाज को. आज रात प्राण जो चला जाएगा, आत्मा को भी खो देगा. आज रात प्राण जो
न जाने फिर कल क्या होगा, ये जान ले महज इंसान है तू, तेरी सोच से क्या होगा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा एक वार तुमच्यातून संदेशाच्याद्वारे बोलण्याची संधी दिली. याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आणि मंडळीतील प्रत्येक सदस्याला मनापासून धन्यवाद देतो. मागील काही दिवसांमध्ये आम्ही 12 शिष्यांविषयी ऐकलेलं आहे आणि एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, ती म्हणजे पौलाने लिहिलेले पत्र. पौलाने जे किती पत्र लिहिले असतील तर ते म्हणजे 14 पत्र आहेत. त्यातील एक करिंदकरांचं पत्र जे आहे ते करिंदमधल्या मंडळींनी ते फाडून टाकलं. रागाच्या भरात त्यांनी ते फाडून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्याचे जे 13 पत्र आहेत त्याच्याविषयी आपण अभ्यास करत आहोत. आणि रोमकरांचं पत्र हा जो विषय आहे तो ज्यावेळेस घेतला गेला त्यावेळेस अनेक गोष्टींविषयी अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टींचा माहिती मला मिळाली. आणि त्यामधली सर्वात पहिली माहिती ही समजली की संत पाऊल आणि एक करिंद या ठिकाणातून हे पत्र लिहिलेलं आहे. इसवी सन 57 त्यांनी हे पत्र लिहून फिबी नावाची जी एक स्त्री होती, ती अतिशय श्रीमंत अशी स्त्री त्याच्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी करिंद या ठिकाणी आली होती. आणि तिने रोममधल्या मंडळीविषयी माहिती संत पावलाला दिली. आणि संत पावलाने त्या स्त्रीच्या माध्यमातून त्या स्त्रीला एक पत्र दिलं होतं आणि तेच पत्र म्हणजे रोमकरस पत्र. आणि हे जे रोमकरस पत्र जे आहे त्याचा जर अभ्यास केला तर आम्हाला या पत्रामध्ये 16 अध्याय दिसतील आणि 433 जे काही वचन आहेत त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि या सर्वांचा पार्श्वभूमी पाहत असताना संत पावलांनी हे जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा जो अभ्यासक तो एक फार मोठा अभ्यासक होता. तो मंडळीची स्थापना करत असे, मंडळीला विश्वासात वाढवत असे आणि तो मंडळी स्थापन करून त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देत असे. आणि ह्याच कारणास्तव ख्रिस्ती धर्म अथवा येशू ख्रिस्ताची मंडळी त्यांनी जी स्थापन केलेली आहे, परदेशी लोक जे तुम्ही आणि मी आहोत, यहुदी लोकांसाठी जो होता तो म्हणजे पेत्र होता. त्या पेत्राने यहुदी लोकांना सुवार्थ सांगण्यासाठी त्याला पाचारण केलं होतं. तर संत पाऊल जो होता प्रेषितांची कृत्याचा 9 अध्याय 15 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा माझा निवडलेला सेवक आहे आणि त्याला माझ्या नावासाठी परराष्ट्रीय लोकांमध्ये त्याला किती छळ सहन करावा लागतो हे त्याला समजेल असं स्वतः येशू ख्रिस्त त्याच्याविषयी बोललेला होता. आणि त्या वचनानुसार संत पावलाला हे माहिती होतं की त्याची जी सेवा आहे ती सेवा म्हणजे परदेशी लोकांसाठी. आणि परदेशी लोक म्हणजे कोणते की जे यहुदी लोक नाही आहेत, ज्यांची सुनता झालेली नाही आहे, असे लोक म्हणजे परदेशी लोक. आज देखील आम्ही बिलीवर आणि अनबिलीवर अशा पद्धतीने म्हणतो की जे लोक विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही बिलीवर म्हणतो आणि जे फक्त चर्चला जातात आणि कुठल्या प्रकारच्या विश्वासाच्या गोष्टीमध्ये पुढे जात नाही अशा लोकांना आम्ही अनबिलीवर म्हणतो. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना एक गोष्ट मला जाणवली आणि ती म्हणजे या पत्रांमध्ये किती ताकद आहे हे मला समजलेलं आहे. आणि रोमकरांचं पत्र हे एखाद्या मनुष्याचं जीवन कसं बदलू शकतं याच्यावर आपण थोडक्यामध्ये विचार करूया. आणि जे शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो म्हणजे रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 17 वचनं. आपणामध्ये गीतांजली ओळ आहेत. त्यांना मी विनंती करतो की ते आपल्यासाठी हे वचन वाचून दाखवतील. नव्या करारामधून रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 17 वचनं सुवार्तेचे स्वरूप याविषयी म्हटलं गेलेलं आहे. आणि याविषयी आपल्याला ते वचन वाचून दाखवण्यात येईल. रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय 16 आणि 17 ही वचनं. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारणपत्यार्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम येऊद्यास मग हेलवण्यास, कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. या ठिकाणी शास्त्रवचन संपलेलं आहे. धन्यवाद. आणि ज्यावेळेस पत्रांचा अभ्यास करतो, एखादं पत्र ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या पत्रांचा ज्यावेळेस आशय पाहतो आणि त्या पत्राच्याद्वारे काय काय गोष्टी घडू शकतात याचा अभ्यास करत असताना एक अब्राहम लिंकन यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राचं माझ्या वाचनामध्ये आलं. आणि या माणसाने
अब्राहम लिंकनने लिहिलेल्या दुसऱ्या पत्राविषयी सांगण्यात आलेलं आहे की त्याचे पहिले प्रसिद्ध पत्र त्याने मिसेस बिक्सविल यांना लिहिलं होतं. मिसेस बिक्सविल ही जी स्त्री होती, या स्त्रीला 5 मुलं होते आणि हे 5ही मुलं जे अमेरिकेमध्ये इंटरनल युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये हे 5ही मुलं मरण पावले होते. आणि हे 5ही मुलं मरण पावलेले असताना अब्राहम लिंकननी फक्त 5 मिनिटांमध्ये त्या स्त्रीचं सांत्वन करण्यासाठी एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्र लिहिल्यानंतर आम्हाला असं दिसून येईल की 5 मिनिटांमध्ये लिहिलेले होते, तरी इसवी सन 1926 साली झालेल्या जाहीर लिलावात ते $12,000 विकले गेले. म्हणजे जे पत्र त्यांनी अतिशय 5 मिनिटांमध्ये लिहिलं होतं त्या स्त्रीचं सांत्वन करण्यासाठी की तिचे 5 मुलं त्या युद्धामध्ये मरण पावलेले होते आणि त्या मरण पावलेल्या स्त्रीला सांत्वन करण्यासाठी अब्राहम लिंकननी हे पत्र लिहिलं. आणि त्या पत्राची जी किंमत इसवी सन 1926 साली ज्यावेळेस लिलाव झाला त्या लिलावामध्ये ते $12,000 विकले गेले. पहा, एक छोटंसं पत्र, एक सांत्वनाचं पत्र अब्राहम लिंकननी लिहिलं आणि ते नंतर 1926 मध्ये $12,000 ते विकलं गेलं. आणि ती रक्कम लिंकनने त्याच्या निम्म्या आयुष्यात कष्टाने मिळवलेल्या पैशातून वाचवलेल्या पैशापेक्षाही जास्त होते. अब्राहम लिंकनने त्याच्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे कमवले त्याच्यापेक्षा ती किंमत जास्त होती. आणि हे पत्र 26 एप्रिल 1863 जो सिव्हिल वॉरमन सगळ्यात अधिकारमय दिवस मानला जातो त्या दिवशी जनरल जोसेफ फुलर ह्याला लिहिले होते. आणि हे पत्र मला या ठिकाणी पार्श्वभूमी का सांगायची आहे की एखादं पत्र आमच्या जीवनामध्ये किती महान कार्य करू शकतं याचं आम्हाला पाहायला मिळेल. आज मी आपणापुढे हेच मानेल की तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जे काही तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी पूर्णपणे एका डायरीमध्ये लिहून ठेवा. न जाणो येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही हे जग सोडल्यानंतर ते पत्र वाचले जातील, तुमचा अनुभव लोकांपुढे मांडला जाईल आणि त्याच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील. आणि आजच्या ज्या वचनाकडे मी येत आहे ते वचन म्हणजे की जे रोमकरस पत्र आहे पहिला अध्याय 16 आणि 17 आणि 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्याच्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेनांना तारण्यासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये सामर्थ्य कशामध्ये आहे हो? आज जर मला सामर्थ्यशाली व्हायचं असेल तर ते कशाच्याद्वारे माझं सामर्थ्याचं पॉवर आपण असं म्हणू शकतो की माझं बॅकअप काय आहे की मला कशापासून सामर्थ्य मिळतं, तर ते सामर्थ्य आहे की ख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस आम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होतं. शिष्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये काय होतं, त्यांना काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि स्वतः पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की सोने रुपये माझ्याकडे काही नाही. प्रेषितांची कृत्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सोने रुपये माझ्याकडे काही नाही. त्या लंगड्या भिकारी संगती तो बोलत आहे आणि लंगडा भिकारी देखील त्याच्याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे की सोने देखील नाही, रुपये देखील नाही, मग ह्याच्याकडे आहे तरी काय. आणि तो म्हणतो की ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तो उठ आणि चालायला लाग. आज ख्रिस्ती व्यक्तीला जर परमेश्वराने काय अभिवचन दिलं असेल तर म्हणजे येशू ख्रिस्त. मी नेहमी एक प्रश्न विचारत असतो तो म्हणजे हा की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य लोकांना काय दिलं. आणि बरेच लोक मला म्हणतात की येशू ख्रिस्ताने शिष्य लोकांना आज्ञा दिली, तुम्ही जाऊन संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करा. त्यानंतर विश्वास दिला. त्यानंतर काही जण म्हटले की स्वर्ग जो होता तो स्वर्ग त्याच्यासाठी उघडा केला गेला. आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे विचार येतात. परंतु मी तुम्हाला सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य लोकांना फक्त स्वतःचं नाव दिलेलं आहे. आणि दुसरी कामगिरी कोणती दिली असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही जाऊन लोकांना शिष्य तयार करा. या दोनच गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने तिसरं काम तुमच्या आणि माझ्यासाठी काहीच ठेवलेलंच नाही. जे काम परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे ते काम म्हणजे काही जगाला जाऊन सुवार्ता सांगा. सुवार्ता म्हणजे आहे तरी काय याच्याविषयी एक फार सुंदररीत्याने एक लेख लिहिलेला आहे की सुवार्ता म्हणजे एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला जाऊन सांगतो की भाकरी कुठून मिळेल. एक भिकारी आहे तो दुसऱ्या भिकाऱ्याला जाऊन सांगतो की भाकरी कुठून मिळणार आहे आणि त्याला सुवार्ता म्हटले गेलेलं आहे. आणि ही सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला सांगण्यासाठी या जगामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही आणि मी या जगामध्ये का आहोत तर या जगामध्ये तुम्हाला मला सुवार्तेचं कार्य करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ही सुवार्ता म्हणजे कोणती की जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त जी आहे ती संपूर्ण जगासाठी संपूर्ण मनुष्यासाठी मोडली गेलेली आहे. आणि ती भाकर
म्हणजे काय की येशू ख्रिस्त मनुष्य मात्रासाठी मोडला गेलेला आहे, मारला गेलेला आहे आणि त्याच्या मरणामध्ये सार्वकालिक जीवन त्या आम्हाला मिळत आहे. तो आमच्यासाठी मरण पावला. याचं कारण हेच आहे की आम्ही त्याच्या नावामध्ये जिवंत व्हावं. म्हणून आज आम्ही या वचनाला आम्ही रिपीट करूया. आमच्या ज्या ठिकाणी आम्ही बायबल स्टडी करतो त्या ठिकाणी आम्ही ते लिहून ठेवलं पाहिजे की मला सुवार्थ सांगण्याची लाज वाटत नाही, कारण ती जर मी सांगितली नाही तर माझ्यावर हाय आहे. कारण ती सर्वात पहिल्यांदा मला तिचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर सुवार्थ सांगण्यामध्ये आहे. आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्थ सांगण्यासाठीच पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून मला कुठल्या प्रकारची भीती वाटता कामा नये. पुढच्या वचनाकडे आपण येऊया. आणि दुसरं वचन आम्हाला सांगतंय 17वं वचन, कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. इथं पुढचा अर्धा भाग पाहूया. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. नीतिमान परमेश्वराने हे अभिवचन ज्यावेळेस संत पाऊल हे पत्र लिहित होता त्यावेळेस त्याच्या डोळ्यापुढे कुठलं वचन असेल तर आम्हाला हबूकचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन. हबूकचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की धार्मिक हा विश्वासाने वाचणार आहे. धार्मिक जो व्यक्ती आहे तो विश्वासाने वाचणार आहे. आणि मग ह्या वचनामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नीतिमान हा विश्वासाने वाचणार आहे. कुठल्या प्रकारची कृती करण्याची आवश्यकता नाहीये. मी नेहमी म्हणत असतो की आमचं तारण व्हावं म्हणून आम्ही चांगलं कृत्य करतो असं नाही, तर आमचं तारण झालेलं आहे म्हणून आम्ही चांगलं कृत्य करत असतो. त्या ख्रिस्ताची प्रीती, त्या ख्रिस्ताचा कळवळा आम्हाला धरून ठेवतो म्हणून आम्ही आमच्या शत्रूवर देखील प्रीती करतो. आमचे जे शेजारचे पाजारचे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही प्रीती करतो. कोणी आम्हाला म्हटलं की हा व्यक्ती दुःखी आहे, कष्टी आहे, आम्ही म्हणतो की चला आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. याचं कारण हेच आहे की त्या विश्वासाच्याद्वारे तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आणि या गोष्टीसाठी आज आम्हाला पाहायचं आहे की आम्हाला विश्वास म्हणजे काय. इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 ते 5 वचनं याच्यामध्ये आम्हाला फार सुंदररीत्याने सांगितलं गेलेलं आहे की जो इब्री लोकांचा जो लेखक होता त्याने विश्वासाविषयीची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. आणि इब्री लोकांचं पत्र हे जे 11वा अध्याय आहे, जर तुम्हाला वेळ मिळाला तर ते तोंडपाठच करून टाका. शास्त्र वचनं तोंडपाठ करा, हीच काळाची गरज आहे. तर यावेळेस आपल्यामध्ये गीतांजली ओळ आहेत, त्यांना मी विनंती करतो की ते इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 ते 5 वचनं वाचून दाखवतील. इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री असा आहे. याविषयी वडील नावाजलेले होते. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वरचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. हाबेलाने कायनापेक्षा चांगला यज्ञ विश्वासाने देवाला अर्पिला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याचविषयी साक्ष झाली. ती दान प्रसंगी देवाने दिली. तो मेला असताही त्या विश्वासाद्वारे अद्यापही बोलतो. मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकतीरी नेण्यात आले. तो सापडला नाही कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषित असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. या ठिकाणी विश्वासाची व्याख्या लिहिलेली आहे आणि विश्वासाबद्दल म्हटलं गेलं आहे. आणि एकच हे वचन जे आहे की आजचं जे रोमकरस पत्र आहे तर 1ला अध्याय 17वं वचन, धार्मिक हा विश्वासाने वाचेल. आणि या वचनाविषयी ज्यावेळेस मी विचार करत होतो त्यावेळेस मार्टिन लुथर हा जो एक महान देवाचा सेवक झाला इसवी सन 1507 मध्ये, तो ज्यावेळेस तो एक जर्मन असा व्यक्ती, एक बायबलचा स्कॉलर, बायबल टीचर आणि एक दीक्षित ऑर्डेन असा व्यक्ती या वचनाचा अभ्यास करत होता. हिब्रू भाषेमध्ये काय लिहिलेलं आहे, जे हबूकचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्या 4थं वचन जे आम्ही पाहिलं की धार्मिक हा विश्वासाने वाचेल. आणि त्याच पद्धतीने ज्यावेळेस तो त्याच्या ह्याच्यामध्ये क्लासरूममध्ये तो त्या ठिकाणी ग्रीक भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय हे दोघांचा अभ्यास करायला लागला.
तो त्याच्या लोकांना, त्याच्या विद्यार्थ्यांना म्हणायचा की हिब्रू भाषेमध्ये काय म्हणत आहेत आणि ग्रीक भाषेमध्ये काय म्हणत आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याचे डोळे एकदम उघडले आणि त्या डोळे उघडून त्याला समजून आलं, त्याला प्रगटीकरण झालं. आणि ते प्रगटीकरण कोणतं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळेच आम्हाला तारण प्राप्त होतं. आम्हाला दुसऱ्या धार्मिक गोष्टी करण्याची काय आवश्यकता नाहीये. देवाने तारणाची जी योजना आहे ती अतिशय साधी, सोपी, सरळ करून ठेवलेली आहे की त्यासाठी दुसरं काय करण्याची गरजच नाहीये. आणि मग हे ज्यावेळेस त्याला समजलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी त्यांनी अधिक ना अधिक प्रभू येशू ख्रिस्ताचा अभ्यास करायला लागला की तारणाविषयी काय आहे. आणि एका ठिकाणी त्याला तारणाविषयी त्याच्या एका व्यक्तीने त्याला विचारलं की तुझं तारण झालं आहे का, आणि ते तारण झालं आहे का, हे प्रश्न ज्यावेळेस त्याच्या मनाला टोचणी द्यायला लागले की खरंच मी एवढा स्कॉलर आहे, मी एवढा बायबल स्टडी करणार आहे, मी एका चर्चचा फादर देखील आहे, या सर्व गोष्टी होत असताना देखील मला तो तारणाचा अनुभव मिळत नाही. तो येशू ख्रिस्ताने जी योजना माझ्यासाठी करून ठेवलेली आहे, ज्या येशूवर मी विश्वास ठेवलेला आहे, तो येशू माझ्यासाठी काय करत आहे हे त्याला समजून येत नव्हतं. आणि मग अशा वेळामध्ये त्यांनी उपवास धरले, प्रार्थना केली आणि अधिक ना अधिक पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करायला लागला. आणि सखोल अभ्यास करत असताना त्याला दिसून आलेलं आहे की त्या काळामध्ये इसवी सन 1500 मध्ये जर्मनमध्ये त्या ठिकाणी अशी घटना घडत होती की पोपचं राज्य त्या ठिकाणी होतं, रोमन कॅथलिकचं साम्राज्य त्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी चाललं होतं आणि कोणत्याही व्यक्तीच्या हातामध्ये पवित्र शास्त्र नव्हतं. आणि आम्ही इतिहासामध्ये पाहतो की त्या वेळामध्ये अशी घटना घडली होती की धार्मिक लोकांच्या बाबतीमध्ये धार्मिकांचा विश्वास असा होता की जर तुमचे आई वडील अथवा तुमचे जे प्रियजन नरकामध्ये असतील, ते मरून गेलेले आहेत परंतु ते नरकामध्ये आहेत, परंतु त्यांना जर स्वर्गामध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर त्या ठिकाणी पोप सारखे जे लोक होते, धार्मिक लोक जे होते, ते सर्वसामान्य व्यक्तींना त्या ठिकाणी छळत होते. त्यांच्या धार्मिकतेच्या विश्वासाला ते आळा घालत होते आणि ते म्हणत होते की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या म्हणजे तुमचे जे पूर्वज जे आहेत ते नरकामध्ये आहेत त्यांना आम्ही ट्रान्सफर करू, त्यांना नरकामधून आम्ही त्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाऊ. आणि मग त्यामुळं काय घडत होतं की सर्वसामान्य भोळे बाबडे लोक त्या ठिकाणी चर्चला जायचे, परंतु ख्रिस्ताचा तारणाचा जो विश्वास आहे त्यापासून ते अलिप्त राहिलेले होते. या गोष्टी सर्व ह्या मार्टिन लुथरनी पाहिल्या. आणि या मार्टिन लुथरनी ह्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणाला ते भिडून गेलं की जर धार्मिक व्यक्ती हा विश्वासाने जगणार आहे तर या बाकीचे कर्म करण्यामध्ये काहीच अर्थ नाही, हे त्याला समजून आलं. आणि त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांनी 1517 मध्ये 31 ऑक्टोबर मध्ये त्यांनी 95 थिसिस 31 ऑक्टोबर 1517 या सालामध्ये त्यांनी थिसिस लिहिले. आणि थिसिस लिहून त्यांनी सिटी चर्च जे मेन चर्च होतं त्या चर्चच्या दारामध्ये त्यांनी ते जाऊन ते चिटकून टाकले. लोक त्याला दगड मारण्यासाठी आले आणि त्या ठिकाणी पोपने सांगितलं की मार्टिन लुथर तू यातून बाहेर पड, हे सगळं खोड, तू आम्हाला सॉरी म्हण, आम्ही तुला सोडून देतो आणि तू या विनाकारण या बाकीच्या गोरगरीब लोकांना उचकून देऊ नकोस. आणि त्या ठिकाणी तो म्हटला हे लिहिलं ते लिहिलेलं आहे आणि याच्या पुढे मी काही चेंज करू शकत नाही, मी या ठिकाणी उभा आहे आणि मी माझ्या विश्वासापासून दूर जाऊ शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी अनेक लोकांनी दगड मारण्यासाठी घेऊन आले होते, परंतु ते दगड त्या ठिकाणीच खाली पडले. आणि जे लोक दगड मारण्यासाठी आले होते त्यांनी देखील पवित्र शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते लोक मार्टिन लुथरचे मित्र झाले. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं पुढं धर्मयुद्ध असं आम्हाला झालेलं असं आम्हाला पाहायला मिळतं की रोमन कॅथलिकमधून प्रोटेस्टंट हा जो एक पंथ त्या ठिकाणी तयार झाला तो म्हणजे मार्टिन लुथर मुळेच तयार झालेला आहे. आणि आज तुम्ही आणि मी प्रोटेस्टंट या पंथामध्ये आलेलो आहोत. आम्ही प्रोटेस्ट करतो की रोमन कॅथलिक लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी जी चळवळ झाली त्या चळवळीचा जो व्यक्ती होता तो म्हणजे मार्टिन लुथर. आणि त्यांनी फक्त ह्या एका वचनामुळं त्याचं तारण झालं, एका वचनामुळं त्याचं जीवन बदलून गेलेलं आहे. आज मी देखील तुम्हाला हेच सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर कोणती गोष्ट महत्त्वाची ठेवली असेल ती म्हणजे विश्वास. आणि आम्ही योहान कृष्णवर्तमान याचा 11 अध्याय 40 वचन जर वाचलं तर त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मार्था आणि मरिया ह्या दोन्ही बहिणींच्या जीवनामध्ये एक फार मोठी दुःखाची गोष्ट घडली होती. त्यांचा जो भाऊ होता, एकुलता एक भाऊ, तो मरण पावला होता. आणि या दुःखद कुटुंबाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मार्थेला म्हटला, अरे मी तुला सांगितलं नव्हतं का तू जर विश्वास ठेवशील तर देवाचं महान कृत्य पाहिजे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला अनेक ठिकाणी म्हणतं की विश्वासाशिवाय त्याला आम्ही उंच करू शकत नाही. अथवा ज्या पवित्र शास्त्र दुसऱ्या बाजूने आम्हाला सांगतं की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे.
योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 12व्या वचनामध्ये म्हटलं गेलेलं आहे की विश्वास ठेवल्यामुळे आम्ही त्याची मुले होतो. आज देवाची इच्छा तुमच्या माझ्यासाठी हीच आहे की रोमकारस पत्राचा पहिला अध्याय 17 वचन आम्हाला हेच सांगत आहे की धार्मिक हा विश्वासाने जगणार आहे. नीतिमानाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होणार आहेत. आज आम्हाला विश्वासाने आम्हाला पुढे जायचं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं गेलेलं आहे की तुला मरावे लागले तरी तू विश्वासू राहा. हा विश्वास आहे तरी काय की इब्री लोकांच्या पत्रामध्ये आम्ही ज्या पद्धतीने वाचलेलं आहे की त्या सर्व जे न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. हा विश्वास आमचा कशावर असायला पाहिजे? मोठ्या देवावर छोटासा विश्वास असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग कॅथरीन कोलमन या एक देवाच्या महान सेविकेला प्रश्न विचारला गेला की विश्वास म्हणजे काय, आणि ती म्हटली की हा मोठ्या देवावर छोटासा विश्वास ठेवणं हेच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुमचा विश्वास हा मोहरीच्या दाण्या एवढा असायला पाहिजे, म्हणजे तो विश्वास वाढत वाढत जाणार असायला पाहिजे. आज कालचा दिवस याच्यापेक्षा आजचा दिवस आणि आजच्यापेक्षा उद्याचा दिवस हा आमचा श्रेष्ठ असला पाहिजे. कारण आमचं चालणं हे हनोकासारखं असलं पाहिजे. तो हनोक देखील ख्रिस्ताबरोबर चालला, त्या परमेश्वराबरोबर चालला, आणि असं सांगितलं गेलं की हनोक त्यानंतर नव्हता. ह्याचं कारण हेच होतं की कारण तो विश्वासाच्या द्वारे अधांतरित घेतला गेलेला आहे. आणि पवित्र शास्त्र जर तुम्ही पूर्ण वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळेल की परमेश्वराने विश्वासाने ही पृथ्वी निर्माण केली. तो अंधारामध्ये विश्वासाने बोलला की प्रकाश हो, आणि त्या ठिकाणी प्रकाश झालेला आहे. आज तुमचं आणि माझं तारण देखील झालेलं आहे. याचं कारण हेच आहे की तुम्ही आणि मी त्या येशूवर विश्वास ठेवलेला आहे. योहान 3:16 मध्ये म्हटलंय काय की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याला नाश नव्हता, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. म्हणून आजचं जे वचन आहे की विश्वासाच्या द्वारे नीतिमानाचं तारण होणार आहे. परमेश्वर करून तुम्हाला मला आशीर्वादित करो. त्याची इच्छा हीच आहे आमच्या जीवनामध्ये. या कोरोनाच्या दिवसामध्ये ख्रिस्तावरचा विश्वास तीळ मात्रही कमी न करता आम्ही परमेश्वराच्या पुढे जाऊया, परमेश्वराला नतमस्तक होऊया आणि म्हणू की प्रभू माझा विश्वास वाढो, माझ्यातली अंधश्रद्धा काढून टाक आणि मला आशीर्वादित कर. परमेश्वर करो तुम्हाला मला आशीर्वादित करू. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आपण हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाम पवित्र म्हणून जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अज्ञासन सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परिचित आणू नकोस, तर आम्हाला सोड, कारण ही राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच आहे. सर्वपती सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विचार आतापासून सर्व काळ ख्रिस्त येशूमध्ये राखो, आणि देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हाबरोबर आतापासून सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवाहो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण त्रेकाला त्या